आजच्या व्हिडिओमध्ये वटपौर्णिमेची काही माहिती जाणून घेऊया. जसं की वटपौर्णिमेचा मुहूर्त, राहू काळ सर्वच. चला सुरू करूया. यंदा वटपौर्णिमा सोमवार 29 जून रोजी साजरी केली जात आहे. वटवृक्षाच्या मूळ भागात ब्रह्मा, खोडात विष्णू आणि फांद्यांमध्ये भगवान शंकराचा म्हणजेच महादेवाचा वास असतो, अशी हिंदू धर्मात श्रद्धा आहे. त्यामुळे या दिवशी महादेव आणि वटवृक्षाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते आणि त्यामध्ये योग असा जुळून आलेला आहे की वटपौर्णिमा ही सोमवारची आहे. त्यामुळे यंदा 29 जून रोजी वटपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. पंचांगानुसार पौर्णिमा तिथी 29 जून रोजी सूर्योदयापूर्वी सुरू होत असल्याने आणि उदय तिथी 29 जूनची मानली जात असल्याने याच दिवशी उपवास व पूजा करणे शास्त्रशुद्ध राहील. तर वटपौर्णिमेबद्दलची महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. सविस्तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया. जर तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी मासिक धर्म आला म्हणजेच मासिक पाळी आली तर काय करावं, कशा प्रकारे वटपौर्णिमेची पूजा करावी, सर्व जाणून घेऊया. तर इथे तिथी प्रारंभ होत आहे तसं तर 28 जून रोजी रविवारी सकाळी 8:35 पण पौर्णिमा तिथी जी आहे म्हणजे वटपौर्णिमा जी आहे 29 रोजी जी आहे असणार आहे. त्यामुळे सोमवारी तुम्ही ही पूजा करू शकता. त्यानंतर सर्वोत्तम मुहूर्त म्हणजे सकाळी 6:30 ते दुपारी 12:30 यामध्ये तासभर राहूसुद्धा म्हणजे राहू काळसुद्धा राहणार आहे. त्यामुळं तोसुद्धा सांगते तुम्हाला. त्यानंतर वडाची पूजा करण्यासाठी सकाळी 7:12 तर 8:24 या वेळेत राहू काळ असेल. जसं की मी तुम्हाला म्हटलं की सव्वा तास जो आहे राहू काळ आहे. तर या वेळेमध्ये राहू काळ असणार आहे. त्यामुळे या वेळेमध्ये वडाची पूजा करू नये किंवा कुठलेही शुभ कार्य करू नये. त्यामुळे राहू काळ संपल्यानंतर म्हणजेच 8:24 नंतर दुपारचे 12:30 अत्यंत शुभ वेळेत तुम्ही ही पूजा करू शकता. म्हणजेच काय तर सकाळचे 8:30 वाजल्यानंतर तुम्ही ही पूजा 12:30 करू शकता. त्यानंतर वटपौर्णिमा या दिवशी रंग कुठला घालायचा म्हणजे कुठला रंग शुभ असेल कुठला अशुभ असेल ते सुद्धा जाणून घेऊया. तसं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये काही रंगांना विशेष महत्त्व आहे आणि काही रंगांना नाही. जसं की कुठल्याही आपण सकारात्मक कामासाठी किंवा मग धार्मिक कामासाठी काळा, निळा, राखाडी, ग्रे असा रंग कधीही घालत नाही. आणि वटपौर्णिमेला सुद्धा तसंच आहे. काळा, निळा, राखाडी, ग्रे रंगाची साडी किंवा कपडे अजिबात घालू नये. हे घालणे टाळावे. कारण हिंदू धर्मानुसार मान्यतेनुसार हे रंग नकारात्मकता, शोक आणि अशुभतेचे प्रतीक मानले जातात. तसेच शुभ आणि अखंड सौभाग्याचे प्रतीक म्हणून या दिवशी तुम्ही लाल, त्यानंतर हिरवा, त्यानंतर पिवळा किंवा मग गुलाबी यापैकी कुठले रंग जे आहे घालू शकता किंवा मग नेसू शकते. या रंगाची साडी अत्यंत शुभ मानले जाईल आणि याने तुम्हाला तुमच्यामध्ये जी आहे सकारात्मकता ऊर्जा जी आहे टिकून राहील. त्यानंतर वटपौर्णिमा साजरी केली जाणार आहे तशी तर 29 जूनला, पण पंचांगानुसार पौर्णिमा तिथी ही 29 जून रोजी सूर्योदयापूर्वी सुरू होत असल्याने उदय तिथी 29 जूनची मानली जात असल्याने याच दिवशी उपवाससुद्धा करायचा आहे. याच दिवशी पूजा करायची. वटपौर्णिमा 29 जूनलाच करायची आहे. कुठल्याही वेगळ्या दिवशी करायची नाही, कारण हे शास्त्रशुद्ध राहणार आहे. त्यानंतर वटपौर्णिमेबद्दलची महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. म्हणजे अजून थोडीशी माहिती जी आहे जाणून घेऊया. ही जाणणं खूप अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर ह्या वटपौर्णिमेमध्ये जर तुम्हाला जसं की मी म्हटले मासिक धर्म आला तर मग पूजा कशी करायची, उपवास करता येईल की नाही येईल किंवा मग आणखीन तुम्हाला देवळात जाता येईल किंवा काही करता येईल का नाही येईल तर संपूर्ण माहिती जाणून घेऊया. त्यानंतर मुहूर्त पाहूया. तर शुभ मुहूर्त आहे सकाळी 8:48 पूजेचा शुभ मुहूर्त, सर्वोत्तम मुहूर्त जो आहे. त्यानंतर सकाळी 6:30 ते 12:30 यंदाच्या वटपौर्णिमेला तब्बल 2 ते 3 मोठे शुभयोग जे आहे जुळून आलेले आहे. यातला राहू काळ जो आहे सोडून द्यायचा. ज्येष्ठ महिन्यामुळे अधिक मासाचा जो महिना होऊन गेला त्यामुळं ही वटपौर्णिमा थोडीशी उशिरासुद्धा आलेली आहे आणि ह्याचे असे काही योग जुळून आलेले आहेत
की जे आत्तापर्यंत कधीही जुळले नव्हते. तर काहीही उशिरा आलेली ही वटपौर्णिमा अतिशय फलदायी मानली जाते. यंदाच्या पौर्णिमेला खालील योग जुळून आले आहेत. शुक्लयोग, त्यानंतर ब्रह्मयोग. या दिवशी सकाळी शुक्लयोग आणि त्यानंतर ब्रह्मयोग तयार होत आहे. त्यामुळं तुम्ही या शुक्लयोगामध्ये ब्रह्मयोगामध्ये कुठलेही तुम्हीचे शुभ कार्य म्हणजे तुम्हाला काही खरेदी करायचं असेल, काही घ्यायचं असेल किंवा कुठलेही तुम्हाला नवीन कामासाठी सुरुवात करायची असली तर तुम्ही करू शकता. त्यानंतर हा असा सोमवारचा योग आहे, म्हणजेच महादेवाचा योग जो आहे तो सुद्धा जुळून आलेला आहे. तर या रोजी तिथीचे महत्त्व आणखी वाढले आहे, कारण की एकतर ब्रह्मयोग जुळून आला आहे, त्यानंतर शुक्लयोगसुद्धा जुळून आला आहे आणि सोमवारी असल्यामुळं महादेवाची विशेष कृपासुद्धा राहणार आहे. आता सर्वात महत्त्वाची माहिती अशी की बऱ्याच स्त्रियांच्या मनामध्ये काही शंका असतात की बऱ्याच स्त्रिया वटपौर्णिमेला जे आहे त्या मासिक धर्मात असतात किंवा मग मासिक धर्म त्यांचा त्या तारखेला येऊ शकतो किंवा मग मागे पुढे होऊ शकतो. तर या वेळेत काय करायचं, पूजा कशी करायची, व्रत कसं करायचा, उपवास करायचा की नाही करायचा, किंवा मग आपण झाडाला प्रदक्षिणा घालायच्या वडाला की नाही घालायच्या, संपूर्ण माहिती जाणून घेऊया. तर मासिक पाळीच्या काळात शारीरिक शुद्धी नसल्यामुळे वटपौर्णिमेची पूजा म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची प्रत्यक्ष पूजा करणे आणि स्पर्श करणे टाळावे, कारण वटवृक्ष हे ब्रह्मा विष्णू महेश यांचे प्रतीक आहे. त्यामुळं आपण अशुद्ध असल्याने त्याला स्पर्श करणे, पूजा करणे टाळावे. मात्र व्रत तुम्ही करू शकता, उपवास करू शकता, घरात राहून सुद्धा तुम्ही उपवास करू शकता. त्यानंतर तुम्ही कुठल्याही अन्य सुवासिनीकडून किंवा मग तुम्ही तुमच्या पतीच्या माध्यमातून सुद्धा ही पूजा पूर्ण करून मानसिकरित्या हे व्रत साजरे करू शकता. जर तुम्ही मासिक धर्मात असाल तर तुम्ही तुमच्या पतीकडून किंवा मग कुठल्याही अन्य स्त्रीकडून तुम्ही हे व्रत जे आहे साजरे करू शकता. काही अडचण नाही, नक्कीच करू शकता. त्यानंतर मासिक पाळीतील महत्त्वाचे नियम: पूजेचा स्पर्श नाही. त्यानंतर पाळीच्या पहिल्या ते तिसऱ्या दिवसापर्यंत पूजेचे साहित्य आणि वडाच्या झाडाला स्पर्श करू नये. म्हणजेच मासिक धर्मामध्ये असल्यावर पूजेच्या साहित्याला सुद्धा आपण स्पर्श केलेलं चालत नाही, जरी ते कोरडं असलं तरीसुद्धा. त्यानंतर इतरांकडून पूजा आणि स्वतः उपवास धरून घरातल्या किंवा शेजारच्या इतर कोणत्याही सुवासिनी महिलेच्या हाताने वडाची पूजा करून घ्यावी. मानसिक स्मरण: पूजेच्या ठिकाणी न जाता दुरूनच वडाच्या झाडाला नमस्कार करावा आणि सावित्री आणि सत्यवानाचे स्मरण करावे. हवं तर तुम्ही कथा घरीसुद्धा ऐकू शकता किंवा मग वाचू शकता, पण कथा वाचू शकता. तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी शुद्धी झाल्यावर, जर पाळीचा तिसरा दिवस असेल, तुम्हाला जर रक्तस्राव थांबला असेल तर मग तुम्ही स्वच्छ स्नान करून थोडंसं गोमूत्र जे असतं ते शिंपडून अंगावर किंवा मग गाईला आपली जी गोमाता आहे तिचं दर्शन करून तुम्ही मंदिरात जाऊ शकता आणि मग तिथे पूजा करू शकता, जर तुमचा रक्तस्राव थांबला असेल तर. चला मग माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.